आजच्या ह्या सगळ्या कामात मी कुणाचीच मदत घेणार नाही आहे. A few moments later. आई मदत कर, ये चोळून धुणार आहे आणि एकदम चकचकीत करणार आहे. नमस्ते मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण घरातनं बाहेर जाणार आहे. आज घरात असण्याचा शेवटचा दिवस आहे आणि बाहेर जाण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची एक 4-5 कामं आहेत, ती मात्र आधी मार्गी लावली पाहिजे, नंतर आपल्याला जाताच येणार नाही. आणि जे काय गरजेच्या वस्तू आहेत त्या घेणं, त्यानंतर लॅपटॉप, बॅग, सगळं जे वस्तू आहेत त्या सगळ्या घेणं आणि मग घरातून बाहेर पडणं. पण हां, एक महत्त्वाचं म्हणजे आजच्या ह्या सगळ्या कामात मी कुणाचीच मदत घेणार नाही आहे आणि ते स्वतःच्या स्वतः करून मगच जाणार आहे. अरे भाई, गाडी कुठे गेली माझी? हिला धूळ खाईत पडली. आता हिला धुवाय न्यायला पाहिजे, कारण की हीच गाडी घेऊन आपल्याला बाहेर जायचं आहे. बघूया आपल्याला. फायनली सर्व्हिसिंग सेंटरवरती आपण पोचलो आहे आणि आता दादा आपल्या गाडीला पूर्णपणे घासून चोळून धुणार आहे आणि एकदम चकचकीत करणार आहे. लोकांच्या गाडीत जायला मामा इकडे मारू नको जा. व्हिडिओ करायच्या नादात मामाने मारलं माझ्या चप्पलावर पाणी. चप्पल पूर्णपणे पायतान भिजवलंय, त्यामुळे आता ते खराब होणार पाणी पडल्यामुळं. आता उन्हाला वाळवाय पाहिजे, नाहीतर ते खराब होणार, चमड्याचं असल्यामुळं खराब होण्याची शक्यता आहे. आता हे वाळवायला पाहिजे, वाळल्याशिवाय काय आता खैर नाही. गाडी पूर्णपणे धुवून झाली आहे, एकदम चकचकीत झाली आहे. आता जरासं उन्हाला वाळवूया. सगळं साहित्य वगैरे आपण आणलेलं आहे. आता आपली बऱ्यापैकी कामं कवर होत आल्यात, 4 कामं तरी पूर्ण झालीत. आता हे भाजून मिक्सरला तेवढं वगैरे लावून व्यवस्थित आईकडनं कोणाची मदत घेणार नव्हतो खरं, तरी पण आता मदत घ्यायला लागणार असं वाटतंय. आई मदत कर, ये कसं काय करायचे? मी कपडे घालायचे. घालायचे म्हणजे घडी घालायची. काही तर बस. फायनली मित्रांनो पॅकिंग झालेलं आहे. आता आपल्याला काही खायच्या गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या पण आपल्यालाच बनवावं लागणार आहे, कारण की आता आई तरी मदतीला नाही, आई घरातनं गेल्या कुठेतरी बाहेर, त्यामुळे मलाच ते प्रिपेअर करायला लागणार आहे. लास्टली आता आपण आलो आहे किचनमध्ये. किचनमधलं झालं की झालं, गाडीत भरायचं साहित्याने कल्टी मारायची. तोपर्यंत बघूया आता काय काय बनवायचं आहे. ते ठेवतो मी मोबाईल. पडशील काजू आहेत. आता काजू भाजायचे आहेत आधी आपल्याला, त्याशिवाय ग्राइंड करून चालणार नाही. तवा तापायची वाट बघायला लागलोय, पण तवा काय अजून तापायला नाही. भाजायचं अजून. 10 दिवसासाठी, 10-15 दिवसासाठी जेवढं लागणार आहे तेवढंच आपण आज प्रिपेअर करून घेतलंय. बाकी परत आपण गावाला यायचंच आहे. गावाशिवाय काय आपल्याला गमते, कुठं ते बाहेर राहायचं. झाला तवा गरम झाला बघा तुम्ही पण. आता ते काळे वेळ चालू झाले. आता हे व्यवस्थित पूर्णपणे भाजले. आपण काढणार आहे ताट. हलवता काजू आता सांडले आहेत, त्यामुळे ते काजू शोधून घ्यायला पाहिजेत.
कशा पद्धतीनं धुरा सगळ्या डोळ्यात जातोय आणि डोळ्यातनं पाणी यायला लागले. अशा पद्धतीनं त्या महिला रोज स्वयंपाक करत असतील आणि ते सगळं डोळ्यात जाणारा धूर वगैरे सहन करून आपल्या फॅमिलीला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करतात, निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. सॅल्यूट आहे त्या महिलांना सगळ्या. तर राहिला शेवटचा लॉट. फायनली आता आपण सगळे काजू भाजून घेतलेले आहेत. काजू एका ताटात केलेले आहेत आणि आता आपण बदाम दुसऱ्या ताटामध्ये ठेवलेले आहेत, जे अजून बदाम भाजायचे आहेत. आता आपण बदाम भाजायला घेणार आहे. तुम्ही बघू शकताय हे बदाम आहेत. आता हे बदाम मी तव्यामध्ये टाकतोय आणि भाजून घेतोय. आणि हे मग असे भाजून घेतलेले सगळे काजू आहेत. आता हे काजू आणि बदाम आपण सगळे एकत्रच करणार आहे. आपण सेपरेट काय करणार नाही आणि नंतर मिक्सरला ग्राइंडिंग करणार आहे. तर वाट बघा तुम्ही, 2 मिनिटात मी मिक्सर आता चालू करून मिक्सरला ते सगळं ग्राइंड करून घेणार आहे. काजू फास्ट भाजतात, बदाम अजून एकदम स्लोली भाजायला लागतात. बदाम काही फास्ट भाजत नाही. गॅस वाढवूया थोडा, त्याशिवाय काय लक्षणं दिसणार भाजतील अशी. आता या लागला काळा काळा कलर, आता तिथं भाजत्याला जाणवायला लागले भासामध्ये. असं करून आपण हे सगळं ताटात काढतोय. इथं ताट ठेवलंय, दुसरा हात लावायची गरज नाही. डायरेक्ट आपण असं उलटण्यानं वडून असं ताटात असं ओढू शकतोय. दाखवणार आहे मी शेवटला, तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं ताटात आपण ते एकत्र ओढलंय. अशा पद्धतीनं आता हे आपण मिक्सचर बनवलंय आणि आईला विचारूया आता हे कशा पद्धतीनं भाजले. हे कसं भाजलंय? हे तुमच्यासारखं भाजलंय काय चुकलंय भाजायला? दमलीस का एवढी? जिना सोडून भाजले ना. आता हे मला मिक्सरला लावायला मदत करणार काय माझं मीच करू? कर बाबा. का दमलीस? बघा ही घरातली आमच्या मला मदत करायला कधीच नाही म्हणतात, माझं मलाच करायला लावतात. मग काय आम्ही कधी करलंच नाही असं म्हणलं. फायनली आता एक गार झालेला आहे. आता आपण हे मिक्सरला लावू शकतोय. मिक्सरच्या साहाय्यानं आता आपण हे जे भाजलेले काजू आणि बदाम आहे ते आपण बारीक करणार आहे. तो पण लावूया. आई इकडे एका हातात मोबाईल आहे आणि एका हातात मिक्सर आहे. बटन कोण फिरवणार? बटन तेवढं फिरव. बटन फिरवून दे. फायनली शेवटचा एकच मिक्सर राहिलेला आहे. तो मिक्सर लावला की आपलं काम संपतंय आणि आता आपण मग पुढच्या कामाला लागू शकतो. आजी आमची मालिका बघायला लागली. जर चुकून बॅकग्राऊंडला आवाज येत असला तर प्लीज इग्नोर. तर आजीला बघू नको असं मी म्हणू शकत नाही ना. हे ग्राइंड करून पूर्णपणे झालेलं आहे आणि एकदम आपल्याला बघू शकता एकदम भारीमध्ये आपल्याला बदाम आणि काजूचा एक पावडर आपल्याला पावडर फॉर्मॅटमध्ये मिळालेला आहे. त्यात आपल्याला डबा पॅक करून आपल्याला आपल्या सोबत घेऊन जायचं. एवढं सगळं साहित्य तर आपण घेतलंय, पण हे 2 व्हीलरवरनं नेणं लिटरली पॉसिबल नाही आहे. त्यामुळे आता आपल्याला दुसरा काहीतरी जुगाड करायला पाहिजे आणि दुसरं काय आपल्याला साधन मिळतंय काय ज्यातनं आपण जाऊ शकतोय हे बघू शकतोय. आणि कुठं जाणार आहे हे तुम्हाला मी नक्कीच आता थोड्या वेळात सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही बघत राहा पुढं काय काय होतंय आणि आपल्याला कुठली गाडी मिळू शकते, कुठलं मोठं 4 व्हीलरचं वाहन मिळू शकतंय. पप्पांना फोन करतोय मोबाईलवरून, बघूया पप्पा काय म्हणतात. हॅलो. बरं, कुठं आहे तुम्ही? गाडी पाहिजे होती इनोवा जायला. वेळ होणार का यायला? बरं ठीक आहे. काकांची आहे काय बघतो. हां, इनोवा तरी अवेलेबल नाही आहे. आता बघूया दुसरी कुठली अवेलेबल होते. वेन्यू भेटते का बघूया, परवा नेलेली.
हॅलो काका, आहे का घरी? गाडी पाहिजे होती, जरा साहित्य न्यायचं होतं माझं आणि चाललो आहे जरा. तुम्ही पण गेलाय का बाहेर? ठीक आहे ठीक आहे, चालेल. आता एक फायनल कॉल आपण करणार आहे आणि ह्यानंतर मिळाली तर ठीक, नाहीतर चालत जाऊ. हॅलो, हां कुठं आहे? हां, गाडी गाडी पाहिजे आहे मला जरा. ओके 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 ओके, हां. फायनली गाडी अवेलेबल झाली आहे. तर कोणती गाडी आहे आणि मी कुठं चाललो आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत आणि एक गोष्ट सांगायची महत्त्वाची, म्हणजे आता आपल्यासोबत एक गेस्ट आणि एक ॲड झाला आहे जो आपल्यासोबत येणार आहे. आणि तो कोण गेस्ट आहे आपल्यासोबत येणार आहे हे देखील तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय, धन्यवाद. आता मोठ्या गाडीच केली या समोर गाडी, ओळखा बघूया कुठली असेल.